राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 29 जुलै या दिवशीचं चिंतन। आत सुख असून बाहेरून सुख घेण्याची जी जीवाची प्रवृत्ती आहे त्यामुळेच त्याला चैतन्याची विस्मृती झाली आहे। सुख कुठे आहे? सुखाची अनुभूती कुठे येते? आपण इंद्रियांच्या आधारे त्यांच्या मदतीनं सुख मिळवण्याची धडपड करतो। क्षणभर किंवा अल्पकाळ ते मिळालंय असं वाटतंही, पण हे वाटणं, ही अनुभूती कुठे होते? त्या इंद्रियाला नक्कीच होत नाही हे तर खरं, ती संवेदना मनात होते। मनातल्या सुख प्रवृत्तीवर ही संवेदना अवलंबून असते, म्हणजे सुखाची अनुभूती ही अतींद्रिय बाब झाली। सुख म्हणजे काय हा प्रश्न उरतोच। अमुक एक गोष्ट झाली किंवा मनाला संवेदना झाली म्हणजे सुख म्हणायचं। ही सुखाची स्मृती पूर्व संस्कारातून आपल्याला दृढ झालेली असते, म्हणून आपण बाह्य विषयांशी इंद्रियाद्वारे संयुक्त होऊन ती मिळवतो आणि ती मिळाली की पूर्व स्मृतींनी त्याची ओळख पटून आपल्याला आनंद होतो। अशी ही प्रक्रिया असावी। वास्तविक पाहता आत्मा जो पूर्णपणे चैतन्य आहे आणि सुखरूप आहे, त्याच्यामध्ये सर्व परिपूर्ण सुख आहे ही सत्य वस्तुस्थिती आहे। आत्मा सुखरूप आहे म्हणून जर सुख संवेदना आपण ओळखू शकतो। जसं परमपूज्य दादा दुसऱ्या एका ठिकाणी म्हणतात त्याप्रमाणे आत प्रकाश आहे म्हणून बाहेरच्या प्रकाशाची जाणीव होते। आत हवा आहे म्हणून बाहेरची हवा आत घेतली जाते, तसंच हे आहे। आत्म्याच्या अनुसंधानावर सर्व सुखच आहे, परंतु अनेक जन्मांच्या संस्कारांनी बाहेरून सुख मिळतं अशी कल्पना संस्कार दृढ झालेले असल्यामुळे आपण बाह्य विषयाद्वारा सुखाची अपेक्षा ठेवतो आणि त्या गोंधळात सुखरूप चैतन्याला विसरून जातो की ज्यामुळे आपल्याला सुखाची संवेदना जाणवू शकते। चैतन्याचा शरीराशी वियोग झाल्यानंतर बाहेरून सुख घेता येणार आहे का? नाही। म्हणजेच सुख चैतन्यातच आहे। इंद्रियांची मूळ प्रवृत्तीच विषयांकडे धावण्याची असल्याने ती दृश्याकडे धावतात आणि या धावपळीत मूळ सुखरूप चैतन्याचाच विसर पडतो असं होऊन जातं। या चैतन्याच्या सुखाची ओळख मात्र गुरुकृपेनंच होऊ शकते आणि त्यासाठी साधन आणि संयम या दोन्हींची आवश्यकता आहे। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।